आज या ठिकाणी पखावज बनवलेला आहे. पखावज हा लाल सिसम मध्ये बनवलेला आहे आणि लाल सिसम मध्ये बनवत असताना ओरिजिनल लाल सिसम, त्याच्यामध्ये कच्चा पक्का वगैरे असं काही नाही. प्युअर हा लाल सिसम आहे. या घोडाची गॅरंटी म्हटला तर कमीत कमी 10 वर्षाच्या 20 वर्षाच्या पुढं आहे. त्याला काहीही होणार नाही असा हा आहे. प्लस त्याला पॉलिश करून त्याच्यावरती प्लॅस्टिक कोट मारलेला आहे, त्यामुळे त्याची जी शायनिंग वगैरे आहे ती तशीच राहणार आहे, तशी ती जाणार नाही आहे. प्लस त्याच्यामध्ये पुढीचं काम करत असताना 64चा घाट बांधलेला आहे. डोक्याला 64चा बांधलेला आहे. याच्यामध्ये याची खासियत अशी आहे की फक्त हे पानच बदलायचं, पीठ लावून लावून पान बाद झालं की पान बदलायचं, टाक्याचं केलेलं आहे. त्यामुळे हा 8-10 वर्ष धुमा अगदी आरामशीर येणार आहे. त्याचबरोबर वादी अतिशय सुंदर टाकलेली आहे, गठ्ठे लावलेले आहेत आणि इकडं सुद्धा 64चा हा घाट बांधलेला आहे. हा जो आहे पुढे आहे ना, अशा पद्धतीचा तयार झालेला आहे. आणि हा पखावज काळी 2 मध्ये स्पेशल वाजणार. काळी 2ला कीर्तनी बाज हा पखवाज वाजणार आहे, बैठी भजनाला वाजणार आहे. प्लस त्याच्या खाली यायचं म्हटलं तर पांढरी 2ला सुंदर वाजणार आहे आणि काळी 1ला सुद्धा तो वाजणार आहे. असा काळी 1, पांढरी 2, काळी 2 याच्यामध्ये तो फोकस करणार आहे. याच्यामध्येच तो बनवलेला आहे आणि पीठ थोडी काही कमी लागणार, कमी पिठाचा केलेला आहे. आणि आमचे परम श्रद्धेय काय आमचे असणारे मित्र हे मुंबईचे आहेत. मुंबईला ते भांडूपला राहतात. त्यांचं नाव आहे विनायक सहदेव सुतार, राहणार भांडूपचे आहेत. आणि गुरुवर्य अनंत पाटेकर आणि गुरुवर्य मुकुंद पाटेकर यांचे ते शिष्य आहेत. आणि मृदंगाचे महामेरू रामभाऊ काळळे गुरुजी परभणी यांचे ते स्नेही आहेत. आणि भाऊनी सांगितलं की पखावज घ्यायचा असेल तर तू तिकडून आजऱ्यावरून मागून घे आणि तुला ते अतिशय चांगल्या पद्धतीचा पकवाज देतील. आणि त्यामुळे तो पकवाज आज बनवलेला आहे आणि मी त्याला तो पाठवायचा आहे मला. त्याच्यासाठी 1-2 बोल तुम्हाला मी वाजवून दाखवायचा मी प्रयत्न करतो. असा हा पखावज बनवलेला आहे. हा वारकरी ठेका जरी वाजवला तर भजनी ठेक्याला सुद्धा चाट थाप लवेला हा अतिशय सुंदर आणि मनमोहक असा वाजणार आहे. रामकृष्ण.